दमन गडबड दमन 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 गडबड नको थोडंसं होतं आपलं लई एक पाच जण मध्ये आपण घ्या प्रतिबंध कारवाई करा गुन्हा दाखल होईल तर आपण त्यांना करा ना तुम्ही कारवाई. आपली सकाळी चर्चा झाली दोन वर्षात कधीच मी छातीवर करून बोलणार अधिकारी बरोबर आणि मी तुमचाच आहे बरोबर आणि सात दाखल करून टाकले. आम्हाला FIR ची कॉपी द्या म्हणजे FIR ची कॉपी घ्या कोणावर आरोपी अटक व्हायला किती वेळ लागेल आपल्याकडे? तुम्ही जर मनावर घेतलं तर आरोपी एक दिवसाच्या आतमध्ये तुम्ही धरू शकता. हो मी रात्री 4 वाजता कुठं होतो विचारा त्या शेतात होतो. त्याचे 2 पोरं घरी होते त्यांना बी बोललो तिथं हे केलं. त्याचा मेवना गावात राहतो मेवण्याला सकाळी मी आम्हाला काय करा तुम्ही असं सांगा सगळ्या समोर एवढ्या दिवसात मी आरोपी हजर करतो त्याचा प्रयत्न करतो. उलट एक दिवस जास्त घ्या. जास्तीत 2 ते 3 दिवस आम्ही काढू हुडकून ठीक आहे काय अडचण नाही. रात्री हो सर सोडा एक बाजू सोडा थोडं इकडे अलीकडे सर इकडे थोडं मागे त्यांना येऊ दे. सचिन सर आहेत का नाही काल आपल्या पेशंट बसले असा विषय झाला ते म्हणले ह्या केसला तुम्हाला पैसे लागतील. सचिन सर ढाळा पाडण्याकरता माणसं मारण्याकरता नाही कंपन्या काढल्यात चारा नाश करण्याच्या. आम्ही धनगराचे किडू म्हणजे नाशिक किडू आहे. ह्या किड्यावर जर ह्याला करीत असतील तरी चांगले नाही आम्ही कुणाला उचलू. पण कसं आहे आमचा मित्रपणाचा संबंध आहे. शेतकरी आम्ही बंधू आहेत एकामेकाचे. त्यांच्या रानाला खाद्य देतो आम्ही त्यांचे धान चारून नाहीत तण चारून. याने आमच्यावर अत्याचार इथून पुढे जर केला तर आम्ही आता म्हणल्याप्रमाणे करू. काय होत असेल ती होईल. कारण सरकार सेशन आई आहे. पोलीस स्टेशन म्हणजे जनतेची आई आहे. ही आईने 1 लेकरू पाष्टी घालायचं आणि एकाला पुढे फाशीला द्यायचं ही कायदा नाही. जागच्या जागेवर त्याला पाहिजे त्याच्या टायमाला 4 दिवस आणि 5 दिवस ते सोकला असं होतं. म्हणून हे कायदा पोलीस स्टेशनचा मला धनगर असून मला मान्य नाही. कारण सगळी लेकरं त्याची आहेत. कुणावर अन्याय झाला कुणावर अत्याचार झाला हे त्यानं पाहायला पाहिजे. हे खुशाल पॅन्टीत हात घालून उभे राहतात. अरे व्हायचं ते होतं आहे. मग काय धनगराची काही जात ईडी नाही. ते म्हणते सवापार आहे. पण कसे करता सवापार आहे की आम्ही धनगर मेंढपाळ आहेत आणि त्यांच्या तणावर झुकतो म्हणून सवापारी आहे. हे आमचं सवापारी एक बार बाहेर निघालं तर वेगळं होईल. कारण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आमची जात आहे पण अशीच आहे दबून. याच्याकरता शासनानं पोलीस स्टेशन याचा कायदा घेऊन 2 ते 3 दिवसात नाही केलं तर आम्ही आमची आत्महत्या तेवढं करू. कवा तरी मरायचं. हा मोर्चा तर काढू त्यांनी नाही मान्य केलं तर. मी आज आहे त्या पोरायचा धरणे आंदोलन करावं लागतंय आम्हाला पोलीस स्टेशनला. आता ते ज्या कुटुंबियावरती हल्ला झाला आहे त्यांच्या महिला भगिनीसुद्धा इथं आलेल्या आहेत. आता अरे आम्ही मेंढ्या चारायच्या शेतकऱ्यांबरोबर दिवसभर एकदम उन्हातानामध्ये आम्ही कामं करायची का पोलीस स्टेशनला येऊन न्याय मागत बसायचं. इथं पोलीस प्रशासन काय करतं पोलिसांचा काही धाक बिक आहे की नाही अशा आरोपींवर. आणि वारंवार घटना घडत आहेत. या शारदाताई पांढरे आहेत या वारंवार मेंढपाळांच्या प्रश्नावरती मांडत असतात. 2-4 दिवसाला एका घटनेला सामोरं जावं लागतंय. महाराष्ट्रामध्ये कायदा आहे की नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आमचे विचार नाही. मेंढपाळावरती वारंवार हल्ले होत आहेत. मी तर मेंढपाळांना आव्हान करेन आपल्या हातामध्ये
डायरेक्ट ढाळा पाडायची कुऱ्हाड असते. कारण आपला जर जीव घ्यायला कोण येत असेल, आपल्या डोक्यात जर कोण धारदार शस्त्रानं हल्ला करत असेल, तर त्या कुऱ्हाडीचा वापर फक्त ढाळा पाडण्यासाठी करू नका. आपला जीव वाचवण्यासाठी तुम्ही डायरेक्ट अतिक्रमण करा. मी चेतावणी देत नाही, मी जबाबदारीनं बोलतोय, कारण वारंवार ह्या घटना घडत आहेत. पोलिसांचा धाक या आरोपीवरती नाही आहे. आणि कोण सामाजिक भावनेनं जर बोलत असेल तर मग आम्हीही काही बांगड्या भरलेल्या नाहीत. आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि आरोपींना पोलीस जर त्यांना शिक्षा देणार नसतील तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. हे आम्हाला दुर्दैवानं बोलावं लागतंय.